गाईज आज आली होती माझी फ्रेंड काव्या. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आणि मी चहा पित होते आणि मला कॉल आला होता की माझी फ्रेंड आज येणार आहे. म्हणून मी लवकर उठून रेडी होऊन बसले होते आणि आई पण रेडी झाली होती कारण आई आज लवकर जाणार आहे आणि मी उशिरा जाणार आहे कारण तिचा कॉल आल्यानंतर की बसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून तिला उशीर होईल. पण थोड्या वेळानंतर ती आली आणि आम्ही दोघी रेडी होऊन कॉलेजला निघालो. आणि त्यानंतर काय झालं गाईज, ती आली आणि तिने ना ब्लॅक कलरचे कपडे घातले होते आणि मीनी रेड कलरचे कपडे घातले होते. मग नंतर आणि मी कपडे चेंज केले. मग काव्याने बोलले मी पण कपडे चेंज करणार म्हणून आम्ही दोघींनी सेम व्हाईट कलरचे कपडे घातले आणि आम्ही दोघी काव्याचा फॉर्म घ्यायला गेलो. आणि त्यानंतर आज मी ना आय कार्ड पण घातला होता गाईज. आणि मग आम्ही काव्याचा फॉर्म घेतला आणि हे आमचं सेकंड गार्डन आहे आणि हा फ्रेंड आहे गाईज, त्याचं नाव काहीतरी आहे पण आता मला त्याचं नाव आठवत नाही आहे. आणि त्यानंतर जाऊन बघितलं तर एवढी जास्त गर्दी होती, मी विचार नाही केला होता की एवढी गर्दी असेल. आणि मग त्या गर्दीत पण मी काय रिसिप्ट विसरली गाईज आणि मी ती रिसिप्ट घ्यायला परत घरी आली आणि रिसिप्ट घेतली आणि मी माझ्या दादाला बोलले की दादा मला सोडायला चल. हा आमचा प्रशांत दादा आहे. मग यांनी मला गाडीवर सोडलं कॉलेजमध्ये. मग पटापट कॉलेजमध्ये जाऊन बघितलं तर खूपच जास्त गर्दी झाली होती. मला असं वाटलं की आज आमचा फॉर्म भरून होणार नाही, पण फायनली आमचा फॉर्म भरून झाला आणि आम्ही निघालो. त्यानंतर मला जाम भूक लागली होती आणि काव्याला पण भूक लागली होती म्हणून आम्ही पाणी पिलं आणि पाणीपुरी खाऊन घरी यायला निघालो. नंतर आम्ही घरी आलो गाईज आणि आज काव्या माझ्यासोबतच आहे गाईज कारण की तिला घरी जायला उशीर होईल म्हणून ती माझ्यापाशी आणून मी तिला थांबवून घेतलं होतं. ओके गाईज, बाय बाय, गुड नाईट.